मित्रांनो, तर तुम्ही जो आता फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करा. अगदी सोपा आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही ते ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. तुमचं जे ते फोटो असेल सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर खाली तुम्हाला रेशोचं ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक करून 9.6चा बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच फोटोवरती क्लिक करून दोन बटन हा जो फोटो असेल तो सेट करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला खाली ओव्हरलेचा एक ऑप्शन आहे. त्यावरती क्लिक करून पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीडमा व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करून ॲड करायचा. हा व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. खाली थोडे ते स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कॉलचं ऑप्शन आहे. सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करू. ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो फोटो आहे ना, हा जो बीटमा व्हिडिओ आहे ना त्यावरती क्लिक करायचं. आणि ह्या बीटमा व्हिडिओमध्ये आपण बीट दिलेले ते तिथून बघू शकाल की 1 2 3 अशा बीट आहेत. तर ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो असेल तो स्प्लिट करायचा आहे. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली इथे ही बीट बदलते. ठीक आहे, त्याच फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिलं ऑप्शन स्प्लिटचं त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढची बीट आपली ते चेंज होत आहे. ठीक आहे, ह्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करू. अशा प्रकारे हा जो फोटो असेल तो तुम्हाला शेवटच्या बीटमापर्यंत तुम्हाला स्प्लिट करत न्यायचा आहे. त्याच्यानंतर हा जो बीटमा व्हिडिओ आहे ना त्यावरती क्लिक करायचं आहे. तिथून तुम्हाला बीटमा व्हिडिओचे डबल भाग करायचे अशा प्रकारे आणि एक भाग खाली आणून ठेवायचा. ठीक आहे, अशा वेळा आणल्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं, पहिल्या भागावरती क्लिक करायचं आणि खाली रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून आपल्या पहिल्या पेन जिथून ॲड करायचं अशा वेळा. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आपल्या सिम्पली काय करायचं आहे, ही जी आपली बीट आहे ना इथे तुम्ही बघू शकाल की 5ची बीट तिथे यायचं आहे. आणि सिम्पली हा जो बीट मॉडेल असेल तो स्प्लिट करायचा आणि पहिला भाग डिलीट करून टाकायचे इथे. आणि दुसरा जो भाग आहे त्यावरती क्लिक करून पुन्हा रिप्लेसवरती क्लिक करून दुसरं पेन तिथून ॲड करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. तर मी काय करतो आता इथून फोटो बीट नावानुसार इथून स्प्लिट करून घेतो. तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आपण बीट नावानुसार इथून स्प्लिट केल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे ना त्यावरती क्लिक करून ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली त्यावरती क्लिक करा. इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल व्हायब्रेटिंग पॅनलचा. इथून सिलेक्ट करा. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो कंबोमधला प्लॅन नंबर 1चं ते बॅक सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो कंबोमधला प्लॅन नंबर 2चं ते बॅक सिलेक्ट करायचं आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली कंबोमधला डायनामिक्स 2चा जो वेड असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आउटमधला ब्लॅक होलचं जो वेड असेल तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला आता त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा जो वेड असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा जो वेड असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या हा फोटो आहे त्या फोटो सिम्पली इनमधला ऊसचा जो वेड असेल तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला पेंडिंगचा इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली इनमधला सेक्स स्लाईड हा जो वेड असेल इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व आपण इफेक्ट दिल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा द्यायचं आणि खाली इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये आहे ना किंवा सिम्पली रेट्रोचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सिम्पली हा फ्लॅशिंगचा इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून सिम्पली हा जो आपला 6 सेकंद आहे तिथला फोटो तिथपर्यंत आणून ठेवायची. आणल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 8 सेकंद आहे तिथला फोटो तिथे यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली नाईट क्लबचं ऑप्शन म्हणजेच नवीन पार्टीचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये सेकचा जो फेड असेल तो सिलेक्ट करा अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याच्यापेक्षा लेंथ असे 8 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा इथे आपल्याला आणि पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू. सिम्पली तुम्हाला पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट म्हणजे ब्लॅक फ्लॅश 2चा इथून सिलेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ सिम्पली 8 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना 8 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचं आहे. आणि व्हिडिओ आपल्याला आता काय करायचं, सिम्पली व्हिडिओ ॲक्टवरती नाही बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि तुम्हाला सिम्पली क्लोनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. क्लोनच्या ऑप्शनमध्ये दिल्यानंतर यामध्ये मग इफेक्ट मिळून स्प्लिटचा इथून सिलेक्ट करा अशा प्रकारे. ठीक आहे, अशा पहिलाच इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला आहे ना 9 सेकंद आहे तिथला पुढे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 10 सेकंद आहे तिथला पुढे जिथं आपण स्प्लिट केला आहे तिथे यायचं आहे. आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करू. तुम्हाला सिम्पली हा जो आपला मोशनचा ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल आपल्याला इथं सिम्पली तर 4 स्टेप अनफोल्डचा इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली 10 सेकंद आहे तिथला जो हा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल.